गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. वेलकम ऑल व्ह्यूअर्स. पुन्हा एकदा सर्वांचं आपण करूया उपसरपंच चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गिरीशदादा पाटील, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत खांडपे चिंचवली आणि MS स्पोर्ट्स व दशरथ 11 चिंचवलीच्या वतीनं आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आपण करूया या धामणगाव क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. आणखी एक मोठा सामना आता प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. डीबी स्पोर्ट कुरूंच्या विरोधात कृष्णा 11 वारलीपाडा. डीबी स्पोर्ट कुरून वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय कुरून संघानं स्वीकारला. या अगोदर मितेश 11 कुरून संघानं बाजी मारली. शिवशक्ती कोशिंबी संघाला परास्त करत असताना आफ्टरनून सेशन आहे. आणखी आता एका चांगल्या सामन्याची अपेक्षा सर्व प्रेक्षकांना लागली आहे. अंपायरचा आता ऑफिशियल या ठिकाणी इशारा आलेला आहे. आपण मॅचला सुरुवात करतोय. पहिलं षटक घेऊन मार्गस्थ कुणाल, राईट आर्म ओव्हर द विकेट, यॉर्कर लेन. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट. सन्माननीय निलेश पाटील चिंचवली यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. वेलकम. काय सुरुवात केली आहे या ठिकाणी आपण पाहतोय. कुणाल या गोलंदाजानं चांगली स्टार्ट मिळून देत असताना डॉट बॉलनं सुरुवात करतोय आपल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर कुणालच आहे. कुणाल आणि कुणालच्या विरोधात कुणाल. क्या बात आहे. कुणाल आणि कपिल ही जोडपोली आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. कृष्णा 11 वारलीपाडा संघाकडून. यावेळी ऑन साइडला स्लॉग हिट. इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे. पहिला चौकार येतोय. 4 धावा. पहिला चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज कुणालच्या बॅट मधून पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर धावा बनवणं गरजेचं आहे ते ओळखलं आणि इंटेन्शन स्पष्ट आहे, उद्दिष्ट स्पष्ट आहे की पॉवर प्ले मध्ये कुठल्याही प्रकारचा संयम बाळगायचा नाहीये. चौकार आणि षटकारच मारायचे आहेत. कुणालचा हा बॉल आडव्या बॅटनं प्रहार केल्या. बॉलवरती बॉलला पाठवलं मिड विकेटला. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. दोन धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 6. कुणालचा हा बॉल चांगल्या लेंथवर होता. परफेक्टली आपण पाहतो यॉर्कर लेंथ. इथे मला वाटतं थोडीशी दुखापत आता झालेली आहे कुणालला. वेद नव्हतायत. आपण पाहतोय फास्टर गोलंदाजाच्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी येत असतात. बॉल डिलिव्हर करत असताना मला वाटतं लँडिंग थोडीशी चुकीची झाली. मला वाटतं मुरगळलाय पाहिजे ज्या पद्धतीचं आपण रिॲक्शन पाहतोय कुणालकडनं. स्कोर पुढे सरकत असताना एका धावेच्या साहाय्यानं 7 या आकड्यावर 7 रन्स ऑन द बोर्ड. मला वाटतं जास्त दुखापत असेल तर त्याच्या जागी आपण सबस्टिट्यूट प्लेअर पाठवावा. बॉल डिलिव्हर करत असताना कुणाल फर्स्ट एड किट प्रोव्हाइड करायचं आहे. सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता हा डोलारा उभारला गेलाय. हा शामियाना तुम्ही पाहतायत उपसरपंच चषकामध्ये. या ठिकाणी भरपूर मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी आणि ह्या ट्रॉफीज या ट्रॉफीजसाठी तर खऱ्या अर्थानं
या सर्व लढती सुरू आहेत, हे युद्ध सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकणार हा मानाचा करंडक. त्यानंतर आमचे सन्माननीय अतिथी निलेशजी पाटील ज्यांचं नुकतंच आगमन झालंय व्यासपीठावरून ही स्पर्धा एन्जॉय करत असताना. आणि हा आमचा कॉमेंट्री बॉक्स, इथून धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातंय. GTC लाईव्ह स्पोर्ट्सचे आमचे ऑपरेटर देखील आपल्यासोबत, आमचे सहकारी गुणलेखक चांगलं गुणलेखन करतायत. समीर यांना तुम्ही पाहू शकता. बघा, कुणाल जर जास्त दुखापत असेल तर आपण सबस्टिट्यूट प्लेयर मैदानामध्ये पाठवा. हे खेळाडू कक्ष, खेळाडू थोडेसे रिलॅक्स मध्ये आपण पाहतोय. मला वाटतं कुणाल गोलंदाजी करू शकणार नाहीये, त्याच्यामुळे आता त्याला मैदान सोडावं लागतंय. हे अशा समस्या येत असतात. खरं तर तुम्ही त्याच मी सांगत असो, वारंवार खेळ करत असताना कुठलाही खेळ असू द्या, स्पोर्ट्समध्ये मैदानावर जेव्हा उतरता तेव्हा तुमच्या बॉडीला वॉर्म करणं गरजेचं असतं. बॉडी स्ट्रेच करणं तितकंच महत्त्वाचं असतं. कधी तुम्ही वॉर्मअप करा. 10-15 मिनिटे अगोदर मैदानावर पोहोचा. क्रिकेट खेळत असताना थोडंसं मुरगळलाय मला वाटतं पाय, आणि त्याच्याचमुळे तो प्रॉपरली आता लँडिंग करू शकत नाहीये गोलंदाजी करताना, आणि त्याच कारणास्तव होता तो ग्राउंडच्या बाहेर होतोय. कुणाल एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू, तर त्याच्या नावानंच हा संघ ओळखला जातो DB स्पोर्ट करून. सातत्याने आपण त्याला चांगला खेळताना पाहिलंय. यानंतर दुसऱ्या राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल जय गणेश वाफले B आणि त्यांच्या विरोधात SCC पडगे या दोन संघादरम्यान तुम्हाला सामना पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपणही सज्ज राहायचं आहे. चालू सामन्याच्या समाप्तीनंतर पहिला डाव जसा संपेल तसा आपण टॉस करणार आहोत दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा. बघा, थोडासा बदल करण्यात आलाय. यानंतर जो सामना होणार आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधात मितेश 11 कुरून या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ नाही का आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. लो व फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्हचा फटका. हे षटक कंप्लीट करण्यासाठी आपण पाहतोय प्रदीपचा वापर करण्यात आला, आणि ते काय घडले बघा. मिस्टेक झाली आहे. दोन्ही फलंदाजांकडे एकाच रुळावर दोन गाड्या आणि ऍक्सिडेंट, अपघात या ठिकाणी अटळ होता, आणि फलंदाज मात्र बाद होतोय. पहिला धक्का कृष्णा 11 वारलीपाडा संघाला. बॅटर श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ नाही का आपण संपर्क साधायचा आहे, कारण लॉट्स मध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. मला वाटतं वाफल येते थोडासा प्रॉब्लेम झालाय गावामध्ये, आणि त्याच्याच कारणास्तव ते खेळाडू थोडेसे उशिराने येतील. सो ॲडजस्टमेंट प्रत्येकाने आता करणं गरजेचे आहे. श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडाची नोंद घ्या. आपण सेकंड मॅच साठी तयार राहायचं आहे. फुल टॉस बॉल स्वीप केलाय इनफिल्डच्या डोक्यावरून. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना फलंदाज चौकार त्यानं प्राप्त केलाय. गुड शॉट. नवीन बॅटर अभय मैदानामध्ये एंटर झाला आणि निर्भयपणे आता फलंदाजी तो करतोय. कुठल्या प्रकारचं भय नाहीये. चौकार प्राप्त केला. धावसंख्या 4 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहतात 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
पॉवर प्ले मध्ये कुणालनं षटकाला सुरुवात केली. खरं तर कुणाल थोडासा इंजर्ड झाला त्या गोलंदाजी करत असताना आणि ते षटक कंप्लीट करण्यासाठी प्रदीपला इन्व्हाइट केलं आणि प्रदीप थोडासा कॉस्टली ठरला, महागडा ठरला आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कृष्णा 11 वारलीपाडा संघाची धावसंख्या 12 धावा. खरं तर एक खेळाडू धावपतच्या स्वरूपामध्ये बाद झाला, तिथे भरपूर मोठी चूक म्हणता येईल, कारण कुणाल चांगल्या फॉर्मात दिसत होता, तो मात्र बाद झाला. सेकंड ओव्हरसाठी ऋषीचा वापर करण्यात येतोय. गोलंदाजी मार्कवर सामना करेल बॅटर कपिल. कपिल संघाचा संघ नायक आहे. खूप चांगलं मनोगत त्यानं व्यक्त केलं की पीपीएलच्या माध्यमातून युवकांना संधी दिली आहे. यावेळेला बॅकफूटला गेले, चांगला पंच पाहायला मिळतोय. कव्हर्स बॉर्डरलाईनच्या दिशेने बॉल वेगाने ट्रॅव्हल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धाव फलकावरती 14. आफ्टरनून सेशन दुपारचं सत्र आपण पाहतोय सध्याच्या घडीला आणि दुपारच्या सत्रामध्ये देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेलेत. वेलकम ऑल व्ह्यूअर्स. पुन्हा सर्वांचं आपण करूया स्वागत. ऋषी वन्स अगेन सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेट ना. धड धाकड शरीर यष्टीचा हा खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी आता त्याच्याकडनं अपेक्षित असेल डीबी स्पोर्ट कुरुन संघाला. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल पुढे होत असताना बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचला. लॉफ्ट केल्या बॉलला आपण पाहतोय ऑफ ड्राईव्हचा फटका. 2 धावा इथेही पूर्ण केल्या जातात. कुठेतरी पहिली धाव घेत असताना क्षेत्ररक्षकांवरती दबाव टाकला जातोय. चांगला गेम प्लॅन. चौकार षटकार जेव्हा तुम्हाला येत नसतात ना, तेव्हा अशाच पद्धतीने धावफलक पुढे नेण्याचं काम करणं गरजेचं असतं आणि ते काम आता कपिल करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला चांगली साथ मिळते, ती म्हणजे फलंदाज अभयची. अभयनं एका चेंडूचा सामना करत असताना 4 धावांचं योगदान दिलंय. एक क्लासिकल चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. मात्र सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात दिसतोय कपिल. मोठा फटका येत नाहीये, मात्र प्रत्येकी बॉल मिडल करण्यामध्ये यशस्वी झालाय. सिंगलने स्कोर पुढे सरकत असताना धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 17 वर धावफलक जाऊन पोहोचतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण बऱ्याचसा पाहिले खरं तर गोलंदाजांसाठी थोडेसे डिफिकल्टीज वाढतात. विकेट वरती बॉल प्रॉपर बॅटवर येतात, मात्र ह्या कंडिशन्स मध्ये सध्या गोलंदाजांनी चांगला खेळ केला. यावेळेला बॅटची बाहेरील कडा विकेट किपर जज करतोय. फर्स्ट सेकंड अँड थर्ड. तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र झेल पकडली. फलंदाज बाद. बिग विकेट. अभयला मैदान सोडावं लागेल. एक मोठा धक्का लागतोय टीम कृष्णा 11 वारलीपाड्याला. ऋषीने अखेर या ठिकाणी सफलता मिळवली आहे. 2 खेळाडू आतापर्यंत बाद झाले. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना कृष्णा 11 वारलीपाडा संघाची धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावरती 17. किरण नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाले. आपण पाहतोय यावेळेला पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट आले किरणच्या विरोधात. ऋषी चांगली गोलंदाजी करतोय. हे पाहू शकता या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वतःला यॉक केलं त्या ठिकाणी. चांगल्या लाईन आणि लेंथ वर गोलंदाजी केली ऋषीनं. दुसऱ्या षटकामध्ये पुरेपूर पलटवार करून दिलाय. अर्थातच डीबी स्पोर्ट कुरुनला संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 17 2 गडी बाद. वार पलटवार होतच राहतात क्रिकेटमध्ये. चढ उतार येत राहतात. पहिल्या षटकामध्ये चांगल्या रन्स होत्या, मात्र आता सेकंड ओव्हर मध्ये ऋषीनं पुन्हा चांगला बॅक केला. म्हणून कधी कोणत्या संघाच्या बाजूने क्रिकेटची बाज झुकेल हे सांगणं कठीण असं.
चला वेळ कमी घ्या. तिसरा षटक गोलंदाजी करण्यासाठी विष्णू गोलंदाजी मार्कवर येतोय. यानंतरचा जो सामना होणार आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडाच्या विरोधात मितेश 11 कुरून या दोन संघादरम्यान. विष्णू राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करेल. कपिल यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर झाला, मात्र फिल्डर कडे बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईन क्लिअर करता आली नाहीये. कपिलच्या बाबतीत आपण तेच घडताना पाहिलं. प्रॉपरली तो मिडलिंग करतोय, मात्र एलिव्हेंट होत नाहीये स्ट्रोक. ताकद थोडीशी कमी पडते फटक्यांमागे. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 19 वर कृष्णा 11 वारलीपाडा संघाची आता वाटचाल मी म्हणेल मार्गक्रमण 40च्या दिशेने आहे आणि तो करावाच लागेल, कारण हाय स्कोरिंग हे ग्राउंड आहे. या मैदानावर चांगल्या रन्स बनतात. पुन्हा एकदा पूल केला. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार. ऑफवर्ड बाउन्स प्राप्त झाला आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर निघून गेला चेंडू. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आपण पाहतो 4 ने पुढे सरकत असताना 23 रन्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विष्णू पुन्हा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू सोडून दिला. आपण पाहतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव इथे मिळाली. आता ह्या ओव्हर मध्ये चांगल्या रन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. स्कोर आपण पाहतो एका धावेने पुढे सरकत असताना 24 वर पहिल्या 2 बॉलवर विष्णूच्या विरोधात 7 धावा आल्यात. एक षटक आता मोठं करावं लागेल. एका षटकाला कॅपिटलाइज करावं लागेल. पुन्हा एकदा चांगल्या लेंथवर बॉल ओव्हर पिचवर घेऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर मिडल झालं नाहीये. बॅटच्या आउटसाइड एज. थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे देखील पूर्ण. महत्वाचं या डावामध्ये आपण पाहतो योगी की एकही चेंडू निर्धाव आलेला नाहीये. चांगला खेळ साकारलाय. एक मात्र बॅटर किरण त्याच्या विरोधात एक निर्धाव आला होता. कपिलच्या डावाचा आपण जर विचार केला तर 3 डबल 1 चौकार. वैयक्तिक 13 वर तो सध्या बॅटिंग करतोय. 7 चेंडूंचा सामना करत असताना यावेळेला मात्र चांगला बॉल यॉर्कर लेन. किरण मात्र स्ट्रगल करताना दिसलाय. त्याच्या विरोधात तिसरा डॉट आलाय. एकही धाव त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आली नाहीये. टॉस जिंकून खरं तर फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य आहे असं आता गोलंदाजांनी ठरवलंय. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज ओव्हर द विकेट ना. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळाली. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना 26 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतोय 30 वर. व्हाईट प्लस 4 एक चुकीचा बॉल नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. 5 धावा त्या चेंडूवरती मिळाल्या आणि विष्णूच्या ओव्हर मध्ये चांगल्या रन्स येत आहेत. मी या अगोदर देखील उल्लेख केला की पहिल्या 2 बॉलवर 7 आल्यात, 3 बॉलवर 8 आले. त्यानंतर एक डॉट आला, मात्र पुन्हा एक पंजा फायफर या ठिकाणी पाहायला मिळालाय. स्कोर पुढे सरकत असताना 30 वर. हा चेंडू फुल टॉस आहे. फक्त स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. बॉटम एज नक्कीच आपण पाहतोय चेंडूने घेतली आणि एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. स्कोर एका धावेने 31 वर 40च्या दिशेने आता मार्गक्रमण. डीबी स्पोर्ट कुरूंच्या विरोधात कृष्णा 11 वारलीपाडा करत असताना. चला नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाणार आहे आणि दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. आपण पाहतो श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडाच्या विरोधात मितेश 11 कुरून या 2 संघादरम्यान ती लढत असेल. पुढे होऊन चांगला फटका. यावेळेला मिस टायमिंग झालाय, मात्र प्रॉपर एलिव्हेशन झालं नाही आणि कवचला झेल पकडले फलंदाज बाद.
कपिलला मैदान सोडावं लागेल. एक मोठी विकेट प्राप्त केली विष्णूनं. हे बघू शकता रिप्ले मध्ये फार दुरून खेळण्याचा प्रयत्न केला फ्रंट फुटला येत असताना त्याच्याचमुळे टायमिंग साधू शकला नाहीये. 3 षटकांचा खेळ अजूनही आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ मला वाटतं संपलेला आहे. एंड ऑफ द थर्ड ओव्हर टीमची टोटल आपण पाहतोय धाव फलकावरती 31 ला 3 गडी बाद. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना स्पर्धेचा पहिला दिवस उपसरपंच चषक चिंचवली 2024 तुम्ही स्पर्धा एन्जॉय करतात. MS स्पोर्ट्स आणि दशरथ 11 चिंचवलीच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एकूण 30 संघ या स्पर्धेमध्ये आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. PTC पडघा टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा भरवली गेली आहे. धामणगावच्या ह्या क्रीडांगणावरती उद्या देखील तब्बल 10 संघांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. उद्या ठीक पहिला सामना SG ढोळेच्या विरोधात अमर कासने. पहिलीच एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ठीक 9:30 वाजता तो सामना सुरू होईल याची नोंद घ्या. आज थोडेसे डिले आहोत वेळेबद्दल सहकार्य करा कारण आपण पाहतोय आज ओपनिंग दिवस होता. उद्घाटन या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच 1 ते 1.5 तास शेड्यूल आपला डिले असतो स्लो असतो आणि तो वेळ आपल्याला कव्हर करावा लागतो. त्याच्यामुळे वारंवार आम्ही सूचना करतोय क्षेत्ररक्षकांनाही की वेळेबद्दल आपण सहकार्य करा. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी सूरज येतोय गोलंदाजी मार्कवर. सामना करेल बॅटर किरण आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त एका धावेचं योगदान किरणनं दिलंय. फुल टॉस बॉल आहे. ऑन ड्राईव्हचा फटका चांगला स्ट्रोक लॉंग ऑनला बॉल येतोय. एक धाव सहजगत्या या ठिकाणी जोडली जाते. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धाव फलकावरती 32 32 रन्स. दुपारच्या सत्रामध्ये चांगल्या रन्स खरं तर बनतात या मैदानावर आपण अनेकदा पाहिले. मात्र यावेळेला थोडासा कमी पडलाय कृष्णा 11 वारलीपाडा. काहीशा संधी दिल्या गोलंदाजांनी मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही फलंदाजांना. इथून आता येणाऱ्या काही बॉलवर मोठे फटके खेळावे लागतील. पूल करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग इथेही झालं नव्हतं. बॅटच्या बरोबर स्टिकरवर बॉल लागला आणि त्याच्याच मुळे आपण पाहतो शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल बऱ्याच काळ हवेमधून आला. सिंगल 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या. 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना 34 व 34 रन्स. 34 ला 3 गडी बाद सध्याची स्थिती आपण पाहतोय. अंतिम षटक सूरज हाताळतोय. सूरज एक चांगला खेळाडू आहे. APL आंबेडकर प्रीमियर लीग मध्ये त्याचा संघ दरवेळेस असतो. यावेळेला स्लॉग स्वीप चांगला फटका खूप चांगलं टायमिंग बॉल सर पाठवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी हा क्लासिकल षटकार. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. व्हॉट एक्झिक्युशन कमालीचा टायमिंग होता या फटक्या मागे आणि सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. रन्स येतात. विलासच्या बॅट मधून हा मेगा सिक्सर पाहायला मिळाला. क्लास झळकला या फटक्या मागे. स्लॉग हिट करत असताना त्याने षटकार प्राप्त केलाय. टीमची टोटल 40 वर 40 रन्स. 40 ला 3. अंतिम षटकामध्ये आता चांगल्या रन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न सूरजच्या विरोधात. अकूट टप्प्याचा बॉल पुन्हा हुक केलाय. याही वेळेला खूप चांगले टायमिंग जुळालं आणि आणखी एक षटकार. लास्ट ओव्हर मध्ये मोमेंटम आपल्या बाजूने आता घेत असताना विलास कृष्णा 11 वारलीपाडा संघासाठी लगातार 2 सिक्सर. का टायमिंग आहे बॉलच्या बरोबर लाईन मध्ये येत असताना लॉंग वे शफल होत असताना हा हुक पाहायला मिळाला आणि षटकार इथे लगातार दुसरा प्राप्त केलाय. संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 46 वर. कमालीचा खेळ. म्हणूनच तर क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. बघा मी याच ओव्हरच्या अगोदर उल्लेख केला की आता संघ अडचणीमध्ये सापडला कृष्णा 11 वारलीपाडा. मात्र आता या ओव्हरच्या अंती असं म्हणावं लागतंय की संघ अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजे DB स्पोर्ट करून. वाईट वेळ यायला वेळ लागत नाही आणि चांगली वेळ यायलाही वेळ लागत नाही. सूरज 6 बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स न बॉल आता जातोय लॉंग ऑनच्या बाहेर. हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय. ठळक घडामोडी ज्या पद्धतीने आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पाहत असतो तसा क्रिकेट आता सादर करत असताना विलास ऑन फायर. चौकार.
चौकार त्यांच्या बॅटमधून खरं तर आणि षटकारही त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. यावेळेला पुन्हा डबलचा प्रयत्न केला आणि 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या जातील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज होतोय धावपात आणि याचबरोबर टीमची टोटल धाव फलकावरती एकंदरीत 52 धावा इथे लागलेल्या आहेत. अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय सूरजच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 21, तब्बल 21 धावा या षटकामध्ये आल्या आणि एकंदरीत 52 धावा इथे बनल्या. 53चं टार्गेट आता पार करावं लागेल. वळूया पुढील सामन्याचा टॉस करतोय. दोन्हीही संघनायक टॉस बॉक्स मध्ये यावं. श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि मितेश 11 कुरुंद. मितेश 11 कुरुंद आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आपण टॉस साठी यायचं आहे आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन उपस्थित मान्यवरांमध्ये सन्माननीय निलेशजी पाटील आणि मुकेश शेलार आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. We salute you soldiers. असा टॉस बॉक्स आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली या टॉस बॉक्सच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहे. आमचे पाहुणे मंडळी आपल्यासोबत जोडले गेलेत. उपसरपंच किंवा MS स्पोर्ट. उपसरपंच किंवा MS स्पोर्ट्स असा कॉल करायचा आहे. कॉलिंग असेल जांभूलपाडा संघनायकाची. उपसरपंच असं कॉल होता आणि तेच आलेलं आहे. टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाड्यानं. मी पाहुण्यांना विनंती करतोय की पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. नाणेफेकी जिंकली आहे 4 ओव्हरची. टॉस जिंकल्या 4 ओव्हरची मॅच आहे. काय निर्णय घेशील? बॉलिंग कर. काय सांगशील पहिल्या सामन्यामध्ये खेळत असताना कसं वाटलं या मैदानावर? चांगलं वाटलं आणि हा ग्राउंड छोटा आहे. बॉलरांना थोडा मागात पडू शकतो परंतु बॉलर पण कमबॅक करतात इथे. किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील? कारण मितेश 11 कुरुंद संघाने देखील अगदी स्टाईलमध्ये एक मॅच फिनिश केली पहिली. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. संघामध्ये काही बदल असतील की तोच संघ? तोच संघ असेल. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुला. असेल टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकलास का निर्णय घेतला असं? बॅटिंगच. पहिला सामना चेस करत असताना जिंकला होता, मात्र यावेळेला वेगळा गेम प्लॅन होता का? हो नक्कीच. मग आता काय टार्गेट असेल? पर्टिक्युलर एखादा टार्गेट सेट आहे की जिथे पोहोचण्याचा प्रयत्न? 45 पर्यंत पोहोचण्याचा कोशिश करू. तू काय सांगशील मैदानाविषयी? आणि पहिल्या सामन्यामध्ये जो संघ होता तोच आहे की काही बदल? सेम आहे, मैदान छोटा आहे. थँक्यू. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडाने आणि पहिल्यांदा बॉलिंग चूज केली आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मितेश 11 कुरुंदला. वळूया आपण पुन्हा एकदा योगी पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद समीर. आणि सर्वांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून. आपण या ठिकाणी काही पाहुणेवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. चिंचोली गावचे उद्योजक म्हणून त्यांची सुप्रसिद्ध आपण त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे. निलेशजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी रवी सांबरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय निलेशजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. चिंचोली गावचे युवा उद्योजक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. रवी सांबरे यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान संपन्न करीत आहोत. पुढील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. त्यांचे सहकारी सन्माननीय मुकेशजी शेलार आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो. मी रुपेश पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. हो, पहिल्याच चेंडूवरती मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. सन्माननीय मुकेशजी शेलार यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय.
थँक्यू सो मच. तर 53 धावांचा इथे पाठलाग करत असताना या ठिकाणी डेव्हिस स्पोर्ट कुरुन संघ आणि या पहिल्याच चेंडूवरती या पाहू शकाल फलंदाज ऋषी मात्र शून्यावरती बाद झाला आणि या पहिल्याच षटकामध्ये पाहू शकाल कपिलनं ती सफलता आपल्या संघ प्राप्त करून दिली. विद्यमान उपसरपंच चषक 2024चा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण इथे पाहत आहोत आणि त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी तिथे संपन्न झाली आणि आता मात्र या ठिकाणी कपिल पुन्हा एकदा मात्र मार्ग वेकेना खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑफ वरती मात्र क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. काय जबरदस्त कॉर्डिनेशन पाहिलं आपण. एकाच ॲक्शिडमध्ये चेंडूला फेक केला आणि त्यानंतर गोलंदाजांना इष्टा उद्ध्वस्त केलं तर परंतु दोन्ही फलंदाज सुखरूपानं आपल्या कॉपिंग पिचमध्ये पोहोचले गेले आणि पहिली ही धाव मात्र पाहायला मिळाली फलंदाज सूरजच्या माध्यमातून. सूरजनं आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाचं सुद्धा मात्र अकाउंट त्याने मात्र उघडलं. खूप मोठं लक्ष आहे परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात होणं फार गरजेचं असेल. पारोपलेचं षटक सुरू आहे आणि या षटकामध्ये फलंदाजांना मात्र जास्तीत जास्त संधी असतात की तुम्ही मोठे फटके खेळू शकता आणि तोपर्यंत इथून सूरज आणि रोशनला मात्र या ठिकाणी करावा लागेल. हो डावा स्टिकवर चेंडूची फेकी आणि त्याच मुली पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केला आणि पलून एक पूर्ण धाव केली. 1+1 एकूण 2 धावा त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाल्या आणि आता मात्र आपल्यापासून निलेशजी पाटील आणि मुकेशजी शेलार मात्र रजा घेत असताना आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल मी गिरीशदादा पाटील यांच्या वतीने तुमचं आभार व्यक्त करतोय. अनेक संख्येने पाहुणे आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्याची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. परफेक्टली वाईट जॉर्कर लेंथ जबरदस्त चेंडूची फेकी. या चेंडूचा मात्र नक्कीच उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. पंचांचा 22चा इशारा. अवांतर धाव इथे मात्र अजूनही जोडली जाईल. म्हणजे या ओव्हरमध्ये अवांतर धावा जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. फक्त एक मात्र धाव पाहिली आपण ती म्हणजे बॅटच्या स्वरूपात आली होती आणि फलकावरती आता धावा लागल्या जातील एकूण 4. संत आणि सावध स्वरूपात म्हणावं लागेल डेव्हिस स्पोर्ट कुरुन संघाच्या वतीनं. ओहो त्यानंतर भन्नाट वेग सरळ चेंडू स्टँडवरती जाऊन धडकतो आणि दुसरी सफलता कपिलनं या ओव्हरमध्ये प्राप्त केली. फलंदाज होईल बाद. काय भन्नाट वेग होता आणि पाहू शकाल त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोशनने केला परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही आणि सरळ इष्टांवरती जाऊन धडकला. म्हणजे दोन जे फलंदाज बाद केले गोलंदाज कपिलनं दोन्ही फलंदाजांच्या मात्र इष्टा त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि त्याचवेळी आता मात्र नवीन फलंदाज विष्णूला मात्र या ठिकाणी पाठवण्यात आलं 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. फुलटॉस आहे स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन वरती कुठला फिल्डर नाही आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जातोय. साधा बांसाठी षटकार. त्या ठिकाणी एक्झिक्यूटिव्ह केला विष्णूना आणि स्वतःच्या षटकाराने त्यांनी मात्र खातं ओपन केलं. या चेंडूवरती थोडासा वेग कमी केला, थोडासा फिंगर रोल केला. बोटांची जादू मात्र त्या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि त्याचमुळे चेंडू बॅटमध्ये मात्र हवं तसं टायमिंग जुळलं नाही आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होत असताना मात्र या ठिकाणी पाहू शकाल धाव फलकावरती 11 धावा लागल्या गेल्या. 53 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही मात्र 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 42 धावांची आवश्यकता असेल. आजच्या दिवसाचा खेळ आपण जर पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रमाणे फलंदाजाने आज गाजवला कारण प्रत्येक सामना आपण जर पाहिलं तर हा स्कोरिंग होते आणि पाहू शकाल पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. नंतर तुम्ही पाहू शकाल श्रीराम स्पोर्ट जांभूळपडा विरुद्ध मितेश 11 कुरुंद या दोन संघादरम्यान आपण नुकतीच नाणेफेकी संपन्न केली. त्यानंतर जय गणेश वापरले ब संघ आणि SSC पडगे संघ आपण सज्ज राहायचा आहे.
वैयक्तिक पहिल्या संघाकडनं दुसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करतो विलास, ज्यांनी डाबाचा अंत फर्स्ट क्लास केला होता पहिल्या इनिंग मध्ये आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने आपल्या संघाला योगदान देतोय. पहिल्या चेंडूला मात्र आपटी दिली आणि पाहू शकाल पंचांच्या माध्यमातून 1 for the ओव्हरचा इशारा मात्र दिला जातोय की यानंतर विलास तू या षटकामध्ये बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाहीये. हाताळू शकतोय परंतु त्याची सुद्धा मात्र एक मर्यादा आहे. आमच्या स्क्रीनच्या समोर एक रेड कलरची स्विफ्ट गाडी आहे, त्याच्या चालकाला मी विनंती करतोय की आपण गाडी तिथून थोडीशी बाजूला करायची आहे, कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना तिथून मात्र त्रास होतोय. तर मी प्लीज त्या चालकाला विनंती करतो की आपण थोडीशी ती गाडी बाजूला पार करावी. आमच्या स्क्रीनच्या पाठीमागे आहे रेड कलरची स्विफ्ट गाडी. चांगली सुरुवात या षटकाची आपण पाहतो. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली. फुलटॉस अगदी बॅटच्या स्टिकरवरती चेंडू आदळला आणि त्याच वेळेला टायमिंग बरोबर झुलला नाही आणि सरळ एसटी रक्षकाने मात्र चेंडूवरती झेप घेतली, झेल पकडला गेला आणि अशा रीतीनं ऑनफिल्ड पंचाने मात्र टीव्ही पंचांची मागणी केलेली आहे. झेल अतिशय चांगल्या पद्धतीने पकडला गेला आणि आपण नक्कीच या ठिकाणी तिसरे पंच आमचे कंट्रोल रूम मध्ये नक्कीच येतील आणि पाहणी करतील की एक्झॅक्टली की चेंडू बीमवर आहे की नाही, की फेअर डिलिव्हरी आहे, या सर्व गोष्टींचा मात्र त्या ठिकाणी पाहणी केली जाईल आणि जो काही निर्णय येईल तो मात्र नक्की तुमच्याकडे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं चित्रीकरण सॉफ्ट सिग्नल पंच आपण प्रथम द्यायचा आहे. पंच गोकुलदास पाटील सॉफ्ट सिग्नल फेअर डिलिव्हरी ओके. आणि सूरज आपण 2 मिनिटं थांबायचं आहे. तर टीबी पंतचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. फेअर डिलिव्हरी म्हणजे फलंदाज असेल बाद. कुठल्याही संघावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाहीये यासाठी आमची पूर्णपणे कमिटी सुद्धा सज्ज आहे, कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर नक्की त्याचा आपण या ठिकाणी वापर करतोय. आणि आता मात्र पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाकडे वाटचाल करत असताना रोहितची मला इनिंग नक्कीच आठवते. मागची जी आपण वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाच्या वतीने आपण माजी सरपंच चषक पाहिला असेल, त्या स्पर्धेमध्ये रोहितनं कमालीची बॅटिंग केली होती संघ अडचणीमध्ये असताना. आणि आता सुद्धा मात्र तशाच प्रकारची त्याला संकट मोचिकाची भूमिका या ठिकाणी पार पाडावी लागेल, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. शरीरसृष्टी पाहिली तर अतिशय जाडजूड आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बलकट फटके इथून खेळावे लागतील. परंतु विलासनं खास जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी साकारली आहे. आतापर्यंत 3 लिगली चेंडू त्याने हाताळले, फक्त एकच धाव खर्च केली आणि एक सफलता त्याने प्राप्त केली. हो चेंज ऑफ पेस व्हेरिएशन त्याने करण्याचा प्रयत्न केला, परंतु उजव्या स्टिकच्या चेंडू बाहेर येऊन निघून गेला. त्यांचा वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव तिथे मात्र जोडली गेली. धावा कशा येतात हे महत्वाचं नाही. डीबी स्पोर्ट करून संघासाठी आता मात्र धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्या धावा आता मात्र कुठे अतिरिक्तच्या सौजन्य आपण पाहतोय. हो कुठं चेंडू ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी या नाका जळून चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला. जागते राहू असा मात्र या ठिकाणी संदेश देणारा चेंडू पाहिला आपण विलासच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूने मात्र सांगता पाहायला मिळाली. धाव फलकावरती 53 धाबांचा इथे पाठलाग करत असताना मात्र आतापर्यंत फक्त 13 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या. पावलांचा वापर, परंतु चेंडू अलाउंड द कार्पेट. स्क्वेअर लेग कडे फिल्डर तैनात आहेत. चांगली कामगिरी कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या वतीने आपण पाहतोय. आणि कृष्णा 11 वारलीपाडा संघाने सुद्धा आपण जर विचार केला तर मात्र या ठिकाणी चांगला खेळ त्यांच्या वतीने आपण पाहत आलेला आहोत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिला निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट्स, चौथा स्वेअर चेंडू व्हाईटच्या रूपानं, 5वा डॉट आणि त्यानंतर सिंगल. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. जबरदस्त फटका, फुलचा अंदाज आणि चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल. व्हॉट अ कॅच, हो माय गॉड. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू आउट ऑफ द पार्क निघून जाईल, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या
दिशेतून मात्र नक्कीच क्षेत्ररक्षकाने मात्र वाटचाल केली आणि डेप स्क्वेअर कडे येऊन मात्र तो झेल पकडला गेला आणि अजून एक मात्र या ठिकाणी डीबी स्पोर्ट कुरुन संघाला विष्णूच्या रूपाने लागणारा हा धक्का पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ आता मात्र इथे संपन्न झालेला आहे. फक्त धाव फलकावरती 14 धावा तिथे मात्र लागल्या गेल्या. म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 39 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. 19.50 तुम्हाला आता मात्र नक्कीच ही सरासरी गाठावी लागेल किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने तुम्ही धावांचा वेग वाढवू शकता. परंतु काय सुंदर झेल तिथे मात्र पकडला गेला. कपिलनं कमालीची फिल्डिंग तिथे मात्र नमुना तिथे मात्र पेश केला. हेच तर क्रिकेट आहे. तुम्ही जर गोलंदाजांना जर हवी तशी तर नक्कीच आउटफील्ड मध्ये जर साथ दिली तर मात्र गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढताना आपण नेहमीच पाहत असतो आणि ते कार्य आज कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज प्रवीण. सफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न आणि सरळ मधली एसटी ते उद्ध्वस्त केली. खराब शॉट सिलेक्शन आणि आता मात्र रोहितला सुद्धा जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. असं वाटलं होतं की मात्र रन चेस चांगला सुरू आहे परंतु कुठेतरी लगातार विकेट्स इथे मात्र या ठिकाणी गमावला गेला आणि तोच दडपण आता मात्र आपल्याला डीबी स्पोर्ट कुरुन संघाच्या खेम्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. परंतु मी गोलंदाजाचं कौतुक करेन कारण पहिल्या षटकामध्ये कपिलनं 11 धावा खर्च केल्या होत्या. धावा चांगल्या आल्या होत्या परंतु कपिलने 2 सफलता तिथे प्राप्त केल्या. त्यानंतर विलासचा आपण स्पेल पाहिला. विलासने फक्त 3 धावा आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. गडी बाद केले 2 आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र प्रवीणने सुद्धा पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. म्हणजे एकूण आपण विचार केला तर आतापर्यंत डीबी स्पोर्ट कुरुन संघाने एकूण 5 गडी गमावले आणि कुठल्याही फलंदाजाला डबल डिजिट मध्ये जाता आलं नाहीये. याचं कारण अचूक लेंथ आणि अचूक लाईनवरती गोलंदाजी पाहायला मिळाली. ते म्हणजे या कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती आलाय रोहन आणि सचिन हे 2 फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. दोघांनी एकही चेंडूचा आता मात्र सामना केला नाहीये आणि आता मात्र येणारे 11 चेंडूंमध्ये 39 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे. यानंतर पुढील जो तुम्ही सामना पाहणार आहात मॅच ऑफ द आफ्टरनून असं म्हणायला हरकत नाहीये. मितेश 11 कुरुन विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. 2 बल्लाढ्य टीम मध्ये तुम्हाला पुढील सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हो चेंडू पहा पडल्यानंतर पूर्णपणे सबमरीन डिलिव्हरी बनवू शकतो. पंचांचा नो बॉलचा इशारा. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली आणि त्याच वेळी गोलंदाजाला मात्र दंडित केलं गेलं. पुढील चेंडू असेल फ्री हिट. इथून सुद्धा धावांचा पाठलाग होऊ शकतोय परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ या ठिकाणी करावा लागेल. मोठे फटक्यांसाठी तुम्हाला इथून प्रयत्न करावा लागतील. फ्री चेंडू आहे. फुल टॉस आहे. लॉंग ऑन वरती कुठला फिल्डर नाही आहे परंतु प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. त्यानंतर रेल्वे क्षेत्ररक्षण तिथे करण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. परंतु पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा करतो आम्ही की एक्झॅक्टली 4 आहे की 6 आणि 6 धावांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. लॉंग ऑफ कडून क्षेत्ररक्षक नक्कीच किरण लॉंगॉनकडे पोहोचले होते परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर हा झेल होता आणि त्याच अनुषंगानं त्याला चेंडू तिथे मात्र थांबवता आला नाही आणि सरळ चेंडू सीमेरेषेवरती जाऊन धडकला. याच फटक्यांची गरज आहे. डीबी स्पोर्ट कुरुन संघाला फटका दमदार आहे. ऑन साइडला पूल केलाय. चुकीचा जजमेंट चुकीचा अनुमान आणि चेंडू मिडविकेटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त खेळ सचिनच्या वतीने आपण पाहतो. 2 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केला आणि दोन्ही चेंडूंवरती चेंडूला दर्शन घडवलं. सीमेरेषेचं पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि धाव फलक आता मात्र वेगानं पुढे जाताना आपण पाहतो. 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र चेंडूची संख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी शिल्लक आहे 9:27 ची आवश्यकता आणि तदनंतर या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. हाय व्होल्टेज सामना कृष्णा 11 वारलीपाडा विरुद्ध डीबी स्पोर्ट कुरुन या 2 संघादरम्यान धावांचा पाठलाग सुरू आहे. अजूनही मात्र विचार केला तर या ठिकाणी सचिन आणि रोहन हे 2 प्रॉपर फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. इथून सुद्धा मात्र सामन्याला पल कलाटणी देऊ शकतात. पूर्वी इथे मिस टायमिंग आणि त्या ठिकाणी पाहू शकाल हा दुसऱ्यांदा झेल त्याच झोनमध्ये मात्र कपिलच्या वतीने ड्रॉप करण्यात आला. या अगोदर कपिलने झेल तिथे पकडला परंतु हा सहज सोपा झेल त्या ठिकाणी पाहू शकाल ड्रॉप केला गेला
आणि पाहू शकाल इथे मात्र संधी मिळते ते म्हणजे फलंदाज सचिनला. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला गिरकी देत असताना मात्र ड्राईव्ह केलाय बॅट डीप स्क्वेअरला. इकडे मात्र फिल्डर तैनात आहेत. सिंगल डबलने मात्र जास्त काही नुकसान होणार नाहीये डीबी स्पोर्ट करून संघाचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी मोठ्या फटक्यांची त्यांना आवश्यकता आहे, परंतु सिंगल डबलवरती ते मात्र भर टाकतायत आणि या अशा अनुषंगाने मात्र धावफलक संत गतीने पुढे वाटचाल करतो. या अर्थात 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 53 धावांचा पाठलाग करत असताना समीकरण 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 25 ची आवश्यकता. तर शेवटचा षटक गोलंदाज महेश 5 चेंडू 25 ची आवश्यकता आणि पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी सुंदर लेंथवरती चेंडूच्या हाताने पाहायला मिळाले आणि सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या मात्र हातामध्ये निघून गेला. आणि नक्कीच एम एस स्पोर्ट चिंचोली संघाचा आपण विचार केला तर किमान 15 ते 16व्या पर्वामध्ये त्यांनी आज वाटचाल केलेली आहे, कारण सातत्य त्यांनी मात्र टिकून ठेवलाय. ओहो, यॉर्करचा प्रयत्न होता, लो फुलटा चेंडू आणि सरळ लॉंगा पुढे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि जेव्हा एम एस स्पोर्ट चिंचोली संघानं परगार टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये आपला सहभाग नोंदवला तब्बल 5 ते 6 वर्षापासून नक्कीच ते असोसिएशन अंतर्गत स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळत आहेत. आणि त्या अगोदर आपण भिवंडी तालुक्यातील सर्वच संघांना मात्र त्या स्पर्धेमध्ये ते संधी द्यायचे आणि या क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं अजूनही मात्र या ठिकाणी कायम आहे. फुलटॉस आहे, फुल टोल वसूल केला त्या ठिकाणी 7 धाबांसाठी येतोय हा षटकार. तीन चेंडूवरती 7 धाबा तिथे मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि आता मात्र 3 चेंडूमध्ये 3 षटकारांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि सचिनच्या बॅटमधून येणारा हा दुसरा मॅक्सिमम पाहायला मिळाला. ओहो, ओरपी चेंडू होता परंतु फलंदाज बीज एष्टी रक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या बाहेर जाणारा हा नशिबाचा चौकार. थोडीशी संत झाली परंतु तदनंतर कुठेतरी स्लॉग ओव्हर मध्ये चांगली कामगिरी या सचिनच्या वतीने आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र 2 चेंडू मध्ये विजयासाठी 14 धाबांची आवश्यकता आहे. एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला कृष्णा 11 वारणीपाडा संघ पाहायला मिळतोय. हो, चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताला गेल्यावर खोदून काढला गेला त्या फटक्याला आणि चेंडू पाहू शकाल सरळ लॉंग ऑन वरती मात्र ट्रॅव्हल झालाय. फक्त एकच धाव आणि आता मात्र फक्त एक लिगल चेंडूची आवश्यकता असेल हा विजय संपादन करण्यासाठी वारलीपाडा संघाला. ज्या आदिवासी समाजाच्या स्पर्धा होत असतात त्या समाजाच्या स्पर्धेमध्ये कृष्णा 11 वारलीपाडा संघ जबरदस्त कामगिरी करतोय आणि आज परगार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून केलं असताना या स्पर्धेमध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात, एक विजयाची सुरुवात त्यांच्या संघाच्या वतीने पाहायला मिळाली. सो अभिनंदन कृष्णा 11 वारलीपाडा अँड हार्ड लक डीबी स्पोर्ट करून आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय. तर जाऊया आपण या स्पर्धे सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आणि अष्टपैलू कामगिरी करत असताना फर्स्ट क्लास क्रिकेट त्याच्या वतीने पाहायला मिळाला. स्लॉग ओव्हर मध्ये येत असताना 2 सिक्सर 1 4 च्या माध्यमातून तब्बल 20 धाबा